महाराष्ट्रातल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत येत्या काही 2 महिन्यामध्ये येतील किंवा मग केंद्र सरकारने निहित केलेल्या काही कालावधीसाठी जेव्हा निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जातील, तो कालावधी म्हणजे 2 महिन्यांपासून अनेक महिने पण असू शकतो. अजून किती अनिश्चितता याविषयी आहे की कधी होणार निवडणुका. परंतु जेव्हा होतील निवडणुका त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये परत भगवा हा फडकलाच पाहिजे असं मी का म्हणतो, याचं कारण स्पष्ट आहे की यावेळेला जर शिंदे फडणवीसांचं पुनरागमन झालं नाही, राज्यारोहण परत एकदा झालं नाही, तर महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागेल. त्याची कल्पना महाराष्ट्रातला हिंदू समाज आज बंगालमधली जी परिस्थिती आहे, म्हणजे पश्चिम बंगालमधली नव्हे तर बांगलादेशामधली जी परिस्थिती आहे त्याच्यावरनं करू शकतो. हिंदू समाजाला एका बाजूला घेऊन त्याला नष्ट करण्यासाठी हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, हिंदू आचारविचार, हिंदू परंपरा, हिंदू देवदेवता यांना नष्ट करण्यासाठी टपलेली जी गिधाडं आहेत तीच परत सत्तेवरती जर आली तर भयानक परिस्थिती होणार आहे. म्हणून शिवसेना आणि भाजपनी एकदिलाने ही निवडणूक लढवली पाहिजे. त्यासाठी एकमेकांसाठी त्याग केला तरी देखील चालेल, कारण शेवटी कसं आहे, हा लढा जो आहे तो भगवा रंग विरुद्ध शर्यतचा कायदा आणणारे सत्तांध असे असणारे जिहादी यांच्यामध्ये आहे. तुम्हाला शिवशाही पाहिजे आहे का अकबरी पाहिजे आहे, तुम्हाला शिवशाही पाहिजे आहे का औरंगजेबाची सल्तनत पाहिजे, याच्यामध्ये हा संघर्ष आहे. तर हा संघर्ष जो आहे तो शिवशाही ज्यांना पाहिजे त्यांनी जिंकलीच पाहिजे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भगवा हा फडकलाच पाहिजे. त्यासाठी सर्व प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने करावेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाने काही सगळ्या गोष्टी मनासारख्या केलेल्या आहेत अशातला भाग नाही आहे, परंतु ही वेळ जी आहे ती रुसतेफूट वेळ बाजूला ठेवण्याची आहे आणि एक दिलाने, एक मनाने, एक हृदयाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार विजयी करायचा या निश्चयानंच महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू समाजानं आता प्रतिबद्ध होण्याची आवश्यकता आहे. कारण गेल्या 2-2.5 वर्ष एकनाथराव शिंदेंनी जे शासन करण्याची पद्धत दाखवून दिलेली आहे ती अत्यंत आदर्श आहे. की राबणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तोडीस तोड आहेत एकमेकांच्या, की दोघंही दिवस रात्र मेहनत करून समाजासाठी धडपड तळमळ ही दाखवून तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता ती त्यांची लाडकी बहीण योजना ती आत्ता आणली, परंतु बाकी सगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी लोककल्याण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं जनतेला समजतं आहे, शेतकऱ्यांना समजतं आहे, कामगारांना समजतं आहे. कधी नव्हे तो आता जो संप जो होता तो त्यांनी मिटवला अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आणि त्यांचं समाधान केलं. प्रथमच एस टी महामंडळाला फायदा होऊ लागलेला आहे. कारण हे शासन जे आहे ते गरिबांचा विचार करणारं आहे, जनतेचा विचार करणारं आहे. म्हणूनच हे शासन परत यायला पाहिजे अशी आमची मनोमन भूमिका आहे. काही गोष्टी जरी मनासारख्या झाल्या असतील, काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील, परंतु तरी देखील गोळाबेरीज जर केली तर परत भगवा हा फडकलाच पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं संयुक्त राज्य परत एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने आलंच पाहिजे ही सर्व हिंदूंची मनोकामना तरी महाराष्ट्रातल्या आहे. आणि याला विरोध करण्यासाठी वेगवेगळे नॅरेटिव्स शोधले जातील. भाडोत्री विकाऊ पत्रकारांची काही कमतरता नाही आहे. तसे नॅरेटिव्ह आपल्या पद्धतीने सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने आतापासून करायला पाहिजे. की तुमच्या बाजूने सकारात्मक बोलणाऱ्या लोकांना बळ, शक्ती आणि सामर्थ्य दिलं पाहिजे. त्यांच्या अपेक्षा पैशांच्या नाही, परंतु त्यांना काही सामर्थ्य जे आहे ते तुम्ही प्रदान केलं पाहिजे, की जेणेकरून या दुष्टशक्तींचे जे खोटे मनसुबे आहेत ते उधळले जातील, खोटं नॅरेशन जे आहे ते उधळलं जाईल आणि परत एकदा जनकल्याणासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती प्रचंड बहुमताने येईल. तसा जर त्यांनी प्रयत्न केला तर माझ्या अंदाजाप्रमाणे तसं पाहायला गेलं तर 175पेक्षा जास्ती जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मिळायला पाहिजे त्यांनी जे काम केले त्यानुसार. परंतु त्यांच्या विरुद्ध जे बाकीचे लोक जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस हे कंड्या पिकवण्यामध्ये, खोट्या अफवा पसरवण्यामध्ये खूपच आघाडीवरती असतात. आणि त्यांनी भाडोत्री विषारी पत्रकार जे आहेत ठिकठिकाणी जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे निश्चित आहे. तर हे सगळे उधळून लावले पाहिजेत, एक दिलाने उधळून लावले पाहिजे. आणि त्यांच्याकडे त्याच्यासाठी त्यांच्या योजना तयार असतातच असणार आहे. म्हणून या प्रसंगी आपण काय म्हणू शकतो की सर्व शक्ती, सर्व समन्वय जो आहे तो निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं कामाला लागावं.
सर्व तमाम हिंदू जनता आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपला मोठा विजय या निवडणुकांमध्ये करून देण्याचा प्रयत्न करेल.